नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूप महत्त्वाचं अपडेट आहे, जे अनेक महिलांसाठी गरजेचं आहे. हो, जवळपास 18 लाख महिलांना एक दुसरी संधी मिळते आहे. चला पाहूया हे काय आहे. ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यांना आता परत संधी मिळणार आहे. पण मग प्रश्न हा आहे की सुरुवातीला इतके अर्ज नाकारले गेलेच का? अडचण काय होती? अडचण होती ई-केवायसी मधली एक लहानशी चूक. अर्ज भरताना एक चुकीचा पर्याय निवडला गेला होता. आणि बघा, या एका लहान चुकीमुळे अनेक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळू शकला नाही. म्हणून आता सरकारनेही ई-केवायसी मधली चूक दुरुस्त करण्यासाठी एक खास संधी दिली आहे. ही संधी विशेषतः त्या महिलांसाठी आहे ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाले होते. आता सगळ्यात महत्त्वाचं, ही दुरुस्ती करायची कशी? तर सुरुवात अधिकृत वेबसाईटवरून होईल. ही प्रक्रिया खूप सोपी ठेवली आहे. चला तर मग याचे टप्पे पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ही संधी कायमस्वरूपी नाहीये, त्यामुळे लवकर करणं गरजेचं आहे. ही चूक दुरुस्त करण्यासाठी शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026. एकदा ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली की अर्जाच्या स्थितीमध्ये लगेच बदल दिसेल. म्हणजे काय की पुन्हा पात्रता मिळून योजनेचे पुढचे हप्ते खात्यात जमा होऊ शकतात. तर मग या माहितीनंतर आता नेमकं काय करायला हवं? अर्जाची स्थिती वेबसाईटवर तपासा आणि ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा.